शिजर झाल्यानंतर काय असतं ना, जेव्हा लेडीजचं जेव्हा सी सेक्शन होतं ना, त्यानंतर वेट वाढत जातं. कारण की काय असतं ना, की एक तर म्हणजे मला त्याचं जास्त रिझन माहीत नाही आहे, पण डिलेवरीनंतर वेट वाढतंच. आणि ते कसं कमी करावं असं बराचसा प्रश्न पडत असतो. तर त्यासाठी तुम्ही हे सगळे स्टेप फॉलो करू शकता जे कोमलने केलेलं आहे, आणि तुमचं वेट पण कमी होईल. त्यासोबतच ते जे ड्रिंक वगैरे कसं तयार करायचं काय मग दाखवून मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओत पण दाखवून 2-3 किलो दिसतील. अजून पण घरात आहे ते. अजून तर मला डाळ आणायची तुरीची बिस्किट. काय करायची एवढी? कमी कमी आणा ना, 5-5 किलो आणा, 2-2 किलो आणा. मग भेटत नाही ना. काय भेटत नाही जगाच्या पाठीवर तुम्ही एकटेच खातात काय? कमाल आहे तुमची, मला काही समजत नाही. आजी करू नको, शंभू करायचं का नाही? चल राम राम कर, राम राम कर, चल राम राम कर, राम राम. अरे 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 तित्या, अरे 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 काय हा चला. यांना आंघोळी घाला ना, यांना छोटींना, दोघी बी राहिले. नमस्कार. तू नमस्कार कर पहिले, चल. गुड गर्ल तू. ही नमस्कार करते बघ दीदी आपली, कर ग नमस्कार. दीदीची झिट्टू आज काही झाली का दीदी? वाकडा हलत होती की मान हलवत होती ती, म्हणून तिची झिट्टू तशी झालेली आहे. हिला एकदा बोलून घ्या, म्हणजे हिला आपण सोडून देऊ खाली. काय रे बेटा? बुरशीचे ना? हां मला वाटलं. मोबाईल फेकला ना खाली तू? हां मोबाईल खाली फेकला तिने. टिट्टल बोलून आण ना मग. चलतो मध्ये तेवढी आवाज देत टिट्ट्याला. किती हुशारली की माझी. हां तर यांचं काय चालू आहे माहिती आहे का? सकाळपासून नुसतं ते गहू आहे का, गहू आणलेले हे दिसते का तुम्हाला? 4 गोण्या राहिल्यात. 4 गोण्यांना सकाळपासून काय केलेलं आहे, वाळू घातल्यावरती. पहिली गोष्ट तर माझं म्हणणं होतं की 4 क्विंटल आणायची गरजच नव्हती. 4 क्विंटल गहू आणले त्यांनी. खाली पडला 4 क्विंटल गहू आणलेत. 50 किलो आणले असते ठीक होतं. त्यांना म्हटलं 50 किलो आणा म्हटलं, तर तात्पुरतं जपून जातं. रेट वाढतात म्हणे. रेट आता किती वाढणार आहे? वाढू 10-15 हजार होणार आहे का? एक तरी सांभाळायचं ताण आहे घरात. आधीच मागच्या गावाला थोडे सोनकिडे झालेले होते, ते परत सोनकिडे होणार. कळतंय मला, कळतंय. जरा 2 मिनिट थांब, जरा 2 मिनिट थांब. नुसती येड्याने करू नकोस. माझंच ऐका. तर असा याचा विषय झालेला आहे. एवढे गावाची गरजच नव्हती ना, एकदमच खाणार तेवढे. पडशी इकडे ये. हिले सांत्वन करते सगळ्यांचं. मला समजून सांगते, असं आहे पप्पा, तसं आहे पप्पा, हे आहे पप्पा. काय करावं? अवघड आहे. माझं कधी डोकं चालत नाही. कालपासून तोच विषय चालू होता. एवढी गहू आणायची गरजच नव्हती खरं तर. काय करणार? धकताय धकू द्या, चालतंय चालू द्या. जसं जागायचं तसं जागा. काय बोलणार त्याच्यावरती मी? काय बोलले? काढ बेटा पाठी, मग मोबाईल काढ बरं पडल्याला. मागं पडलाय ना. चला मागचं मी मग पडलेला मोबाईल काढतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. ठीक आहे तर आहे ना. आज मिक्सर नाही लावायचं. का नाही लावायचं? आज असंच करायचं. अशी भाजी छान होते. अशी भाजी छान होते. छान छान छान. तू सांगितले नाही दादा गहू नका आणून एवढे? 2 क्विंटल सांगितलं होते मी. मग माणसांना पैसे करतात. आता वरती न्यायचं ताण कोणाला आहे? आणून टाकतात ते. आम्ही नेतो तेव्हा आणून टाकता एकटे. पण न्यायचं ताण तर आहेच ना तुम्हाला. तेवढा बी ताण नको का?
पण अरे मला एवढं म्हणतो तर आपल्या सध्या पैसे एवढी गुंतवायची गरज होती का? जाऊ दे ना रे मामा, तू नेहमी नाही आई नेहमी नेहमी म्हणे मला त्रास होत त्या गोष्टीचा माहिती कसा का? त्रास होतो? मग तुम्ही माझ्या मागं कलकल का करतात? 30 किलोची गोणी 1100 रुपयाला भेटली. तुला काय मग काय झालं? काय झालं माहिती का? पैसे उधळायचे काय? काय बोलतात मग काय हा. नाही. होऊ देतात किडे आता. काय नाही किडेच म्हणतो रे मामा तू. मला त्रास होते किड्यांचा पाहून. कदर आलाय मला ते किडे दिसले की कुठं मला दिसायले? त्रास. मग दाखवून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओत पण दाखवून 2-3 किडे दिसले. अजून पण घरात आहे ते. अजून तर मला डाळ आणायची तुरीची 20 किलो. काय करायची एवढी कमी कमी आणा ना 5-5 किलो आणा 2-2 किलो आणा. मग भेटत नाही ना. काय भेटत नाही जगाच्या पाठीवर तुम्ही एकटेच खातात काय? कमाल आहे हो तुमची मला काही समजत नाही. आजी आजी गेली की नाही मंदिरात? जाऊन आले सकाळी तर. चिट्ट्या खाली खेळायला लागली तिथं. आणि बाप हे दादा हे. ती काही तोंडात घालून राहिली. मग आता स्वयंपाक तू टिट्ट्याला बोला ना वेळा. कायच बोला टिट्ट्याला. रस करून घे कोमल 2 आणले. रोज रस चालू आहे. ए चला आतमध्ये या. चला आतमध्ये चला. हा या लवकर चला नाचू नका चला. अरे हळू 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 हळू. चला या चला घरात चला. चला 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 चला. हा गुड गर्ल चला चला चला. सर्जा राजा चला या घरात या चला. चला वा चला गुड गर्ल घरात चला. चलता येते मग बाईला. चला घरात खेळायचं बाहेर जायचं नाही कळायला का? तू डबल मोबाईल टाकून देते की मागं हाव का? हा डबल मागं टाकती. आता मोबाईल टाकला की तुला फटके. आळ्या पिळ्या देऊ नको. हाय का हाय का? सोड चल चल. आणि हे टिट्ट्या घरात आलं की नुसतं वडाताडी करतो का रे? तुला शंभो करायचं का नाही? अंगावर नको. शंभो करायचं का नाही? चल राम राम कर. राम राम कर चल. राम राम कर. राम राम. अरे 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 टिट्ट्या अरे 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 काय? हा चला यांना आंघोळी घाला आणि यांना छोटींना. दोघी बी राहिलेले आहे. चला घुसा बाथरूम पळ. आणि पोळी घाल. हा तिला दररोज पोळ्या करण्याशिवाय दुसरं काही काम सुचत नाही. फक्त पोळ्या पोळ्या आणि फक्त पोळ्या. कोण खात तुझ्या आजच्या पोळ्या? कोण खाईन पोळ्या तुझ्या आजच्या? नाही म्हणती. तर आजचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठीच बनवत आहे. काय प्रॉब्लेम झालेला आहे माहिती आहे का? काही व्हिडिओज जे आहे कमेंट सेक्शनमध्ये इंस्टाग्रामला मला खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की दादा कोमलचं जे आहे वेट कमी झालेलं दिसतंय. तर काय कारण आहे ते सांगा आम्हाला. तर ते सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो. तुम्ही बघत असाल कोमल जरा पतली दिसत आहे पहिल्यापेक्षा. पहिल्याची व्हिडिओज तुम्ही तिला बघितले असेल. फॅन चालू करा. हां तर पहिली ती जरा जास्त जाड होते पण आता कमी झालेली आहे या दिवसामध्ये. आणि तिने जवळपास किती किलो वजन कमी केलं आहे आपण तिच्याकडून जाणून घेऊ. चला आपल्यासमोर आहे आजची संवाददाता जी तुमच्यासोबत आता तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. तिनं वेट कसं कमी केलं काय केलं. आणि कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की कोमलनं खूप डाएट केलं आहे खूप मेहनत केलेली आहे वर्कआउट केलेलं आहे. तर तसं काहीच नाही आहे. तिनं फक्त जे आहे ते हो. आणि किती किलो कमी झालं आहे बाई तुमचं वजन तुम्ही सांगा बरं. 5 किलो. आधी किती होतं? आधी किती? 65 किलो होतं माझं वजन. 65 होतं आता 60 झालंय का? ओके. मला आनंद होता. हां आणि तुम्हाला ही गोष्ट तर माहिती असेल की उन्हाळ्यात बऱ्याचशा लोकांचं वजन कमीच होत असतं. हां खाण्यापिण्यामुळं. कारण हे आलेत बघा चिल्ले पिल्ले. काय रे तुम्हाला खाली बसा म्हटलं तुम्ही हे वाजू नका. हां चला मॅडम तुमचं सांगता मग तुम्ही काय काय खाल्लं काय काय नाही तर. हां जा तिकडे घेऊन जा. तिकडे घेऊन जा पळा जा. हां हां तर मग कोमल तुझं आता आपण काय करूया तुझं नाही का सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा रुटीन सांग जेणेकरून आम्हाला कळेल की तू काय 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 फॉलो केलेलं आहे. जेणेकरून आपल्या ऑडियन्सला कळेल की वेट कसं कमी झालेलं आहे.
शांत बसणं बा थोडं. हे गाणे वाजायला लागली इथं आहे बघा, त्याचा थोडा त्रास होईल तुम्हाला, पण ठीक आहे. हां. आणि केसाची स्ट्रेटनिंग तिची जवळपास 6,000ची गेलेली आहे. आता बरेचसे लोक म्हणजे तू वेटचं सांगतोय तर माझं केसाचं म्हणलं की तुम्ही लपटून घेतलंय. 6,000 रुपयाची स्ट्रेटनिंग झालेली आहे. त्याला दर महिन्याला 1200 रुपये खर्च आहे केसांना. कालच खर्च करून आलेली आहे. दर महिन्याला केलं तरच तुमचे केस व्यवस्थित राहतील. हां. तर सांगा, सकाळची मॉर्निंग तुमची कशी होती? किती वाजता उठता तुम्ही सकाळी? कोमल सकाळी 7 वाजता उठते. अरे थांबा 1 मिनिट, यांना खाली धाडतो मी. तर जसं की कोमल म्हटली ती सकाळी 7 वाजता उठते. काय का परेशान होती ती? तिला वरती चालायचं. अंकितला वरती आली वरती दे सोडून. बस इथं हां. बस ना तुझ्या व्हिडिओ घेऊन ती नाही लय परेशान करायला लागली आजकाल. तिला काय करावं समजत नाही आम्हाला. आता एका जागी बस, तू खाली बस. हां, गुड गर्ल बसत असती. हे खा आणि शांत बस. हां झालं, आता ओरडू नकोस. हा तसं कोमल सकाळी 7 वाजता उठत असते. ती आई पण आली. आई इकडे ये, तू ओरडूच नकोस. आई आलेली पिऊला घेण्यासाठी. तू बसेन तिथं तिला घे. भागो आई जा रही जाओ. प्लेट भी घेऊन आली जी संग. हा ना, मग मी तेच म्हणतो ना. चल दुकानात कोणाला यायचं? जा, आई घेऊन चालली दुकानात. चल पळा दुकानात. पळा लवकर. आणि चाललो. चल बरी हा. नको येऊ. चल. जा लवकर, चल रितू. लवकर जा. नाही, तू नको येऊ. रितूला नेतो आम्ही रितूला. चल. टिट्टेवी चाललं, जाय लवकर. हे हातात धर. चल. जा. नको येऊ. राहू दे. बाय कर पप्पा मम्मीला. बाय. घे मम्मी पप्पा बाय कर. आणि पप्पा जा खाली. चॉकलेट आण मला चॉकलेट आण. हा हे लय परेशान करते असे लेकर. काय करा सांगावर तुम्ही. म्हणजे माग आहेच आमच्या. चॉकलेट आण मला चॉकलेट आण 2. मला 2 चॉकलेट आण. गेली. हे पाय उंदीर पाय. कोमल सकाळी 7 वाजता उठत असते. उठल्यानंतर पहिलं काम काय असतं तुमचं? चिया सीड्स टाकून कोमट पाणी पिते. कोमट पाणी पिता. ओके, पुढचं सांगत जा तुम्ही. माझ्या बोलण्याचं वाट नका बघू. तुमचं काय तुम्ही बोला आणि मोकळं होऊन जा. काय सकाळचा नाश्ता करते. हां, नाश्त्यात काय खाता ते पण सांगा. स्प्राऊट नाही तर पोहे नाही तर उपमा, आपलं काही पण आता साधं सिंपल. बर. मग 12-1 वाजता जेवण आपलं. पोळी खाते पण त्या जेवणात दुपारी. बर, किती पोळी खातेस? 1-1.5. 1-1.5 पोळी खाते. ओके. मग काय संध्याकाळी काय भूक लागली 4-5 वाजता तर आपले चणे खायचे आपले फोटाने. बर. आणि याच्यामध्ये तुम्ही आता चहा वगैरे सोडलेली अशी मी ऐकलेलं का? नाही, हो कमी केलाय का सोडलाय? कमी केलाय, सोडला नाहीये. चहाशिवाय आपण राहू शकत नाही. कमी केलाय मी फक्त. कमी ते केलाय. जास्त होता 1 कप ते अर्धा कप आलं. ओके. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की वेट लॉसमध्ये जे आहे रात्रीच्या टायमाला नाही का, एक टाइमची म्हणजे भाकर असते. कारण की रात्री जेवण आपल्याला आपण काहीच ॲक्टिव्हिटी करत नाही ना. रात्री आपण काहीच ॲक्टिव्हिटी करत नसतो, व्यायाम वगैरे. त्यामुळे रात्रीचे एक भाकरच जर सफिशियंटली पचायला सोपी असते आणि त्यामुळे वेट पण वाढत नाही. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही आता वेट लॉस करायला लागले तर तुम्ही काय एकदम डाएट वगैरे फॉलो केला पाहिजे असं नाही आहे. चालता बोलता आणि गोड कमी करायचं. कोमलनं ते गोड वगैरे कमी केलं आहे थोडं. म्हणजे मीच अन्न कमी केलं आहे बाहेरून, तर गोड वगैरे तर कमीच आहे आणि साखरेचा वापर कमी होतो आहे. त्यामुळं जरा हे चालू आहे. आता रस वगैरे आहे तर 2-3 दिवस आता जरा रसावर हां साखर टाकता रस पिता येतो मग. येतो, पण ठीक आहे, ते बी शुगरच झाले ना एक प्रकारचं दुसरं. तर असं काही आहे. आणि चिया सीड्स जे आहे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटून जाईल. तर आता ते 60 किलो वजन आहे. आता ते अजून कमी करायचा विषय चालू आहे. कारण की तिची हाईट कमी असल्यामुळं ती जरा जास्त दिसतं अजून. हां, तर ती थोडी जास्त दिसते. पण ते आता होईल कमी काही दिवसांनी. असं ट्राय करूया. ठीक आहे. तर हे होतं कोमलचं 5 किलो वजन कमी करण्याचं रेमेडी. बाकी दुसरं काही त्यामध्ये यूज नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूया की कोमलनं कसं वजन कमी केलेलं आहे प्रेग्नेन्सीनंतर, नाही का, शिजर झाल्यानंतर. काय असतं ना, जेव्हा लेडीचं जेव्हा C-सेक्शन होतं ना, त्यानंतर वेट वाढत जातं. कारण की काय असतं ना की एक तर म्हणजे मला त्याचं जास्त रिझन माहीत नाही आहे, पण डिलेवरीनंतर वेट वाढतंच. आणि ते कसं कमी करावं असं बराचसा प्रश्न पडत असतो. तर त्यासाठी तुम्ही हे सगळे स्टेप फॉलो करू शकता जे कोमलने केलेलं आहे.
आणि तुमचं वेट पण कमी होईल. त्यासोबतच ते जे ड्रिंक वगैरे कसं तयार करायचं काय ते आम्ही तुम्हाला एखाद्या व्हिडिओत दाखवू चिया सीडचं. त्यावेळेस अजून काय काय टाकू शकता तुम्ही फास्ट रिझल्टसाठी. या उन्हाळ्यामध्ये जास्त गरम पण नाही, नुसतं नॉर्मल कोमट पाणी पिऊ शकता. नाही आता उन्हाळ्यात मी कमी कोमट पाणी. हां, कारण की जास्त गरम पिल्यानंतर तुम्हाला त्रास होईल त्या गोष्टीचा. ओके, हिवाळ्यामध्ये चालून जातं थोडंफार, पण उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी हीट असते. आणि उन्हाळ्यामध्ये वेट कमी व्हायचं अजून एक कारण आहे की उन्हाळ्यामध्ये जेवण जास्त धकत नाही. फ्रूट जास्त खातो ना आपण, हां, पाण्यात जेवण बिटर जास्त वगैरे. धकत नाही, त्यामुळं एक वेट कमी होण्याचं ते एक कारण आहे. तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूया काय विषय आहे काय नाही. तर बाकी आता लेकरं तर खूप परेशान करायला लागलेत खाली, त्यांना पण आता पाहावं लागणार आहे. आता 11:15 साडे 11 वाजलेत. मला पण जेवण करून लगेच निघायचं आहे मला पण. आज तर काही नाश्त्याचा मिळच नव्हता. होता का? नाही असं नसतं ना, कामं कसं सोडता तुम्ही तुमचे. हां, तर इकडची जी रूम आहे ना तिकडं आपल्याला स्टुडिओ बनवायचं आहे, पण त्याला जरा वेळ आहे. बघू आता काय होतं काय नाही. तुम्ही पुण्याला पण शिफ्ट व्हायचं आहे, स्टुडिओ पण बनवायचं आहे, त्यामुळे मी जरा पॉज घेतो आहे. अजूनही विचार करतो आहे काय विषय आहे काय नाही. तर सगळं ऑब्झर्वेशन करणं चालू आहे. हां ना, ऑब्झर्वेशन करणं चालू आहे, पण बघू होईल काही ना काय ॲडजस्ट, नाही का. आणि कोमल ते जिटू नको बांधू, कोमल सगळ्या केसांची वाट लागून चालली तुझ्या. नाही रात्रीच बांधते फक्त. अगं केसाला तेच वळण लागतं. हे मनातलं भांग पाडलेला आहे, त्याचा वेगळा भांग पाडायचा थोडा इकडून तिकडून. वाकडा भांगाला चांगली सांग पाडून पाहायचा, चांगली शंका आपल्या हातात असं चांगली शंका. पाहिजे आता आज काय 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 बोलावं आता याच्यावरती मी सांगा. तर असं एक मला सवय नाही ना चेहऱ्याला, आता सवय लावा लागत ना. तेच ना, लावा सवय लावल्याशिवाय काय चांगलं दिसणार तुम्ही सांगा मित्रांनो. तर असं एकंदरीत विषय आहे. चला आता मी व्हिडिओचं एंड करतो, कारण की मला ही बाकीचे कामं करायची आहे. आणि आज आमच्याकडे एक शूट आहे, माझा ऑफिशियल शूट आहे त्याचं युनिकॉर्नचं. तिथं जायचं आहे, तिथं शूट करून यायचं आहे. आणि बघू आता काय होतं आहे काय नाही. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता, आम्ही तिथं तुमची हेल्प करू. ओके, चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र.